सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त पूजा करतात? तर याचं उत्तर आहे भारत देशातील लोक सर्वात जास्त पूजा करतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, मिशो ही कंपनी कोणत्या देशाची आहे? तर याचं उत्तर आहे मिशो ही कंपनी भारत देशाची आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, ॲमेझॉन कंपनी भारतात कधी आली? तर याचं उत्तर आहे ॲमेझॉन कंपनी भारतात फेब्रुवारी 2012 मध्ये आली। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, भारतातील कोणत्या भागात बांबू नृत्य प्रसिद्ध आहे? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काय स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर भारतातील मेघालय भागात बांबू नृत्य प्रसिद्ध आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, रांगोळी ही भारतातील कोणत्या प्रदेशातील मुख्य लोककला शैली आहे? तर याचं उत्तर रांगोळी ही भारतातील महाराष्ट्र प्रदेशातील मुख्य लोककला शैली आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त हे होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, कोणत्या देशात दारू पिल्यावर फाशीची शिक्षा दिली जाते? तर याचं उत्तर इराण देशात दारू पिल्यास फाशीची शिक्षा दिली जाते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आंतरराष्ट्रीय कामगार दिन 1 मे रोजी साजरा केला जातो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 9 आहे, कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त टीव्ही पाहतात? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काय स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर अमेरिका देशातील लोक सर्वात जास्त टीव्ही पाहतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 10 आहे, भारत दुसऱ्या देशांना सर्वात जास्त काय कर पाठवतो? तर याचं उत्तर आहे भारत दुसऱ्या देशांना सर्वात जास्त कपडे कर पाठवतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, माणसाचे पूर्वज कोणत्या प्राण्याला म्हणतात? तर याचं उत्तर माणसाचे पूर्वज माकड या प्राण्याला म्हणतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या प्राण्याची जीभ निळ्या रंगाची असते? तर याचं उत्तर आहे जिराफ या प्राण्याची जीभ निळ्या रंगाची असते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, कोणत्या झाडाचे लाकूड पेटू शकत नाही? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काय स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ह्याचं उत्तर आहे केळी झाडाचे लाकूड पेटू शकत नाही। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 14 आहे, पिकलेला पेरू सकाळी रिकामे पोटी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तर याचं उत्तर आहे पिकलेले पेरू सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास बुद्धकोष्ठिता आजार बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणता पदार्थ कधीच खराब होत नाही? याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काय स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।